एक महत्वाची बातमी आहे। क्रीडा विभागात 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्षकुमारला अटक करण्यात आली आहे। पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे। हर्षच्या आई-वडिलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली इथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली आहे। अविनाश कानडजी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। अविनाश, पोलिसांना हा चकवा देत होता आणि अखेर आता पोलिसांना यश आलं याला अटक करण्यामध्ये। काय तपशील आहे, कसं पकडलं त्याला? नक्कीच हा संपूर्ण जो प्रकार आहे तो 10 दिवसाच्या अगोदर जी घटना समोर आली होती त्यानंतर हा जो मुख्य आरोपी हा फरार होता। त्याचे जे इतर साथीदार होते ते मग कंत्राटी कर्मचारी जे विभागीय क्रीडा संकुलात काम करत होते ते असतील किंवा त्याची मैत्रीण असतील, यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र हा पोलिसांना चकवा देत होता आणि सापडतच नव्हता। मात्र आज 10व्या दिवशी पोलिसांना त्याला शोधण्यात यश आलंय, त्याला पकडण्यात यश आलंय। त्याला दिल्लीतून निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आलंय। तर त्याचे जे आई वडील आहेत त्यांना कर्नाटकातील मुरुडेश्वर या ठिकाणून ताब्यात घेण्यात आलंय। एकूणच जी संपत्तीची आतापर्यंत जे आकलन आहे किंवा जी पोलिसांना आतापर्यंत तपासात गबाड सापडले त्याच्यामध्ये म्हणता येईल की 5 कोटीची अजूनही तफावत आहे। म्हणजे त्याने जो वेगवेगळा 1.5 कोटीची कार असेल, 1.5 लाखाचा चष्मा असेल, परत काही BMW असतील, अशा बऱ्याच गोष्टीवरती त्याने खर्च केलेला होता। तो संपूर्ण हिशोब मिळवल्याच्या नंतर 5 कोटीची अजूनही तफावत आहे आणि त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर आता बरेच उलगडे होईल। कारण 7 पानी पत्र जे आहे ते याच हर्षकुमारने पोलिसांना दिलं होतं आणि त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील, जे बँकेचे अधिकारी असतील ते देखील आणि विभागीय क्रीडा संकुलाचे जे उपसंचालक आहे सबनीस यांच्यावर देखील त्याने आरोप केले। त्यामुळे अजून यामध्ये मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागतात का आणि तो अजून काय मोठे खुलासे करतो हे पाहावं लागेल। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।